नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा मिशनबद्दल जे भारताला थेट तंत्रज्ञानाच्या भविष्यात घेऊन जाणार आहे. हो, हे आहे भारताचं राष्ट्रीय क्वांटम मिशन. चला तर मग याच्या आत डोकावून पाहूया आणि जाणून घेऊया की हे आपल्या भविष्याला नक्की कसा आकार देणार आहे. तर भारताची ही जी क्वांटम महत्वाकांक्षा आहे ना, ती फक्त एक टेक्नॉलॉजिकल लीप नाहीये. खरं तरी एका नवीन युगाची सुरुवात म्हणायला हवी. मग चला या मोठ्या योजनेच्या अगदी मुळाशी जाऊया आणि बघूया की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की काय काय केलं जातंय. बरोबर. मग पहिला प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात येईल तो म्हणजे हे राष्ट्रीय क्वांटम मिशन म्हणजे नेमकं आहे तरी काय? आणि हो, हे भारतासाठी इतकं महत्वाचं का मानलं जात आहे? ओके, तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रीय क्वांटम मिशन किंवा NQM हा एक संपूर्ण देशभर चालणारा उपक्रम आहे. ह्याचा मेन उद्देश काय? तर सायन्स आणि इंडस्ट्रीमधलं जे काही R&D आहे म्हणजे संशोधन आणि विकास, त्याला प्रोत्साहन देणं, ते वाढवणं आणि या सगळ्यामधून भारताला क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये ग्लोबल लीडर बनवणं. हे मिशन सुरू केलंय आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने. आणि ऐका, एक मोठी अपडेट आहे. ह्या मिशनखाली देशातल्या तब्बल 23 संस्थांना डेडिकेटेड क्वांटम लॅब्स सुरू करायला परवानगी मिळाली आहे. म्हणजे विचार करा, फक्त कामाला सुरुवात नाही झाली तर ते अगदी वेगाने पुढे जाते. चला आता बघूया या मिशनचा ग्रँड प्लॅन काय आहे. आणि हे फक्त कागदावरचं प्लॅनिंग नाही आहे, तर याचा एक क्लिअर लॉंग टर्म विजन आहे जे भारताचं भविष्य ठरवणार आहे. हे काही 1-2 वर्षांचं काम नाहीये. हे एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक मिशन आहे जे 2023 मध्ये सुरू झालंय आणि थेट 2031 पर्यंत चालणार आहे. म्हणजे पूर्ण 8 वर्षांचा प्लॅन आहे हा. आणि हो, ह्याचा उद्देश फक्त रिसर्च करणं इतकाच मर्यादित नाही, तर क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये एक अशी व्हायब्रंट आणि आत्मनिर्भर इकोसिस्टम बनवायची आहे जिथे नवनवीन शोध लागतील. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात एक पूर्णपणे नवीन हायटेक इंडस्ट्री उभी करायची आहे जी पुढे जाऊन आपल्या इकॉनॉमिक ग्रोथचा एक महत्त्वाचा आधार बनेल. बरं, मग हे सगळं करायचं कसं? त्यासाठी या मिशनची एक स्पष्ट स्ट्रॅटेजी आहे जी प्रगतीच्या 4 महत्त्वाच्या स्तंभांवर म्हणजे पिलर्सवर उभी आहे. म्हणजेच हा एक 4 प्रॉन्ग्ड अप्रोच आहे जो वेगवेगळ्या एरियाजवर फोकस करतो. ओके, तर हे 4 पिलर्स आहेत. पहिला क्वांटम कम्युनिकेशन, दुसरा क्वांटम कम्प्युटिंग, तिसरा आहे क्वांटम सेन्सिंग अँड मेट्रोलॉजी आणि चौथा म्हणजे क्वांटम मटेरियल्स अँड डिव्हायसेस. हे चारही एरियाज ह्या मिशनचा जणू कणाच आहेत. चला आता एकेका पिलरबद्दल बोलूया. पहिला आहे क्वांटम कम्युनिकेशन. इथे मिशनचं टार्गेट काय आहे? तर जवळपास 2000 किलोमीटरपर्यंत एक अत्यंत सुरक्षित आणि हाय बँडविड्थ क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क उभं करणं. आता येऊया दुसऱ्या पिलरकडे, क्वांटम कम्प्युटिंग. इथे 500 ते 1000 क्युबिट्सची प्रोसेसिंग पॉवर असलेले शक्तिशाली आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे स्वदेशी क्वांटम कम्प्युटर्स बनवण्याचं ध्येय आहे. जरा विचार करा, ही भारतासाठी किती मोठी टेक्नॉलॉजिकल झेप असेल. तिसरा पिलर क्वांटम सेन्सिंग. हा आपल्याला डिफेन्स, नॅव्हिगेशन आणि अगदी हेल्थ केअर सारख्या महत्त्वाच्या सेक्टर्समध्ये एकदम अल्ट्रा प्रिसाईज मोजमाप करायला मदत करेल. याचा आपल्या रोजच्या जीवनावर आणि महत्त्वाच्या सर्व्हिसेसवर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो याची कल्पना करा. आणि फायनली चौथा पिलर क्वांटम मटेरियल्स अँड डिव्हायसेस. यामध्ये क्वांटम मटेरियल आणि उपकरणांचं डिझाईन आणि फॅब्रिकेशन म्हणजे निर्मिती आपल्याच देशात व्हावी यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. खरं तर हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक खूपच महत्त्वाचं आणि ठोस पाऊल आहे. ओके, तर आतापर्यंत आपण या मिशनच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी पाहिल्या. पण आता जरा याच्या खऱ्या-खुऱ्या परिणामांबद्दल बोलूया. कारण कोणतीही टेक्नॉलॉजी तेव्हाच महत्त्वाची ठरते जेव्हा ती सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवते, बरोबर? मग प्रश्न हा आहे की या सगळ्याचा आपल्यासाठी काय फायदा? याचं महत्त्व नेमकं काय? याचं महत्त्व आपल्याला 3 मुख्य एरियाजमध्ये दिसतं. पहिलं, देशाची सायबर सिक्युरिटी मजबूत होईल. दुसरं, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर होऊ. आणि तिसरं, आपल्या हायटेक इकॉनॉमीला एक मोठीच चालना मिळेल. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सायबर सिक्युरिटी. बघा, क्वांटम एन्क्रिप्शनमध्ये मास्टरी मिळवून देशाची सायबर सुरक्षा आणि आपला जो डेटा आहे त्याचं संरक्षण खूप जास्त मजबूत करणं हे या मिशनचं एक मोठं उद्दिष्ट आहे. दुसरा मुद्दा आहे आत्मनिर्भरतेचा.
ही टेक्नॉलॉजी भविष्यात खूप महत्त्वाची ठरणार आहे. मग याच्यातली कॅपेबिलिटी आपल्या देशातच डेव्हलप करणं हे स्ट्रॅटेजिकली आणि टेक्नॉलॉजिकली आत्मनिर्भर होण्यासाठी खूपच गरजेचं आहे. आणि तिसरा फायदा आहे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. या पुढाकारामुळे देशात हायटेक मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, नवीन स्टार्टअप्सना संधी मिळेल आणि एक हायली स्किल्ड वर्कफोर्स तयार होईल. या सगळ्यामुळे आपल्या आर्थिक वाढीला नक्कीच एक बूस्ट मिळेल. ठीक आहे, मग आता पुढे काय? या महत्वाकांक्षी मिशनचा पुढचा रस्ता कसा असणार आहे आणि भविष्यात आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? चला एक नजर टाकूया. हे एक वाक्य या मिशनचं सार अगदी अचूकपणे सांगतं. राष्ट्रीय क्वांटम मिशन ही तंत्रज्ञानाच्या भविष्यावर भारताने लावलेली एक स्ट्रॅटेजिक बेट आहे, ज्याचा उद्देश संशोधनाला खऱ्याखुऱ्या वापरामध्ये आणि आर्थिक ताकदीमध्ये बदलणं आहे. आणि शेवटी तो एक मोठा प्रश्न उरतोच. हे मिशन खरंच भारताला क्वांटम क्षेत्रात एक ग्लोबल लीडर बनवेल का? याचं उत्तर तर अर्थातच येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. भारताने क्वांटम युगात एक खूप धाडसी आणि महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. आजच्यासाठी इतकंच. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत.